नमस्कार. आज आपण कॅल्क्युलेट फंक्शन आणि अजून आपण काय-काय करू शकतो, फिल्टर फंक्शन, ऑल फंक्शन, ऑल सिलेक्टेड फंक्शन्स ह्या गोष्टी बघणार आहोत. ह्या गोष्टी फिल्टर कॉन्टेक्स्ट जो आपण मागच्या सेशनमध्ये बघितला, की मागच्या सेशनमध्ये आपण फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट वगैरे काय असतात ते बघितले. आणि ह्या फिल्टर कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला जेव्हा काही कॅल्क्युलेशन्स करतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळे मेजर्स किंवा वेगवेगळे के-पी-आयज क्रिएट करावे लागतात. हे के-पी-आयज क्रिएट क्रिएट करताना आपल्याला बऱ्याच वेळा काही फिल्टर अप्लाय करायचे असतात कॅल्क्युलेशनमध्ये, काही फिल्टर रिमूव्ह करायचे असतात. मग ते कसे करायचे ते आज बघणार आहोत. आता काल मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता, की कॅल्क्युलेट फंक्शन आपण जेव्हा यूज करतो, तेव्हा इथे रेव्हेन्यू मेजर आणि लोकेशन सिटी पर्टिक्युलरली या सिटीचा आपण फिल्टर घेतो. म्हणजे पर्टिक्युलर फिल्टर आपल्याला अप्लाय करायचं असतं. आता हेच थोडंसं मी आता अजून थोडंसं आता इथं लेट्स से स्टेट वाईज डेटा आहे. हा स्टेट वाईज डेटा आहे माझा इथे आणि स्टेट वाईज मी आता इथे काहीतरी आपला जो टोटल मेजर आहे तो घेतोय आणि इथे ॲड केल्यानंतर अम, एक सिंपल टेबल घेतो जेणेकरून हा समजेल व्यवस्थित की तर हा जो आहे तो इथे तुम्हाला दिसत असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या मेजरमध्ये ह्या ज्या गोष्टी आहे, की आपल्याला ह्या टेबलमध्ये आपण काय करतोय, की स्टेट वाईज रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करतो. आता स्टेट वाईज रेव्हेन्यू जर सपोज आपल्याला अशी काही रिक्वायरमेंट असेल कुठेतरी एखाद्या चार्टमध्ये किंवा एखाद्या के-पी-आयमध्ये नॉर्मल आपल्याला फक्त या स्टेटमधून ह्या पर्टिक्युलर चार्टमधून फक्त एखाद्या स्टेटची आपल्याला माहिती रिट्रीव्ह करायची किंवा फक्त फिल्टर करून आपल्याला डिस्प्ले करायचं आहे कुठेतरी. तर बऱ्याच वेळा डॅशबोर्डमध्ये काम करताना आपल्याला असं नाही की आपण सगळा डेटा चार्टच्या स्वरूपातच डिस्प्ले करतो किंवा फक्त टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करतो. बऱ्याच वेळा काय होतं की हा जो रो कार्ड म्हणून एक कंपोनंट आहे, जो इथं तुम्हाला दिसतोय इथं कार्ड म्हणून. याच्यात काय असतं ना की फक्त सिंगल व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची असते अशी. तर ह्या अशी पण बऱ्याच वेळा रिक्वायरमेंट असतात. त्यावेळेस आपल्याला काही डेटा ह्या अशा टेबलर फॉर्मॅटमध्ये जो डेटा असेल त्याच्यातून आपल्याला काही पर्टिक्युलर डेटा आपण काढू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला हे जे फंक्शन आहे ते कॅल्क्युलेटचं फंक्शन सांगितलं होतं. सिमिलरली आपण आता ट्राय करूया. एक नवीन मेजर क्रिएट करूया आणि लेट्स से एखादी सिटी आहे. आता इथं लेट्स से टेक्सासची सिटी घेऊया. टेक्सास रेव्हेन्यू असं काहीतरी एक मेजर क्रिएट करूया आणि कॅल्क्युलेट फंक्शन कसं यूज करायचं. आता कॅल्क्युलेट म्हणजे काय करतं, की पर्टिक्युलर जे एक्सप्रेशन असेल त्याला ते रिट्रीव्ह करतं आणि आता इथं आपल्याला जे रेव्हेन्यू आहे, हा रेव्हेन्यू आपल्याला रिट्रीव्ह करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला जो रेव्हेन्यू आहे, टोटल रेव्हेन्यू मेजर तो घेतोय आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला फिल्टर काय कंडिशन लावायचे असतात. आता मल्टिपल फिल्टर देऊ शकतो. आता इथे मला हे स्टेटचं जे फिल्टर आहे, मग तिथं स्टेटचं जे नाव दिलं मी, हा जो पर्टिक्युलर स्टेट आहे, आता हा टेबल नेम आहे आणि हा स्टेटचा कॉलम आहे आणि त्याला मी काय देतोय, इथे मला असं म्हणायचं की टेक्सास असं देतोय मी. तर मी आता याला अप्लाय करतोय आणि जर मी आता याला कुठेतरी असं डिस्प्ले केला, की आता हा क्रिएट झालेला आहे आणि इथे डिस्प्ले केला मी, तर किती आहे 19.82 म्हणजे जवळपास जो इथं आहे तोच इथे डिस्प्ले होतोय बघा. तर असं कधी-कधी आपल्याला अशी रिक्वायरमेंट असू शकते, की हा जो डेटा आहे तो इथं आपण डिस्प्ले करायचा आहे मला. तर हे झालं नॉर्मल कॅल्क्युलेट फंक्शन जिथं आपण फिल्टर कंडिशन्स अप्लाय केलेली आहे ह्या फॉर्म्युलामध्ये DAGच्या. आता हेच फिल्टर कंडिशन आपण अजून काही ॲड करू शकतो. जसं की आपल्याला इयर वाईज काहीतरी डेटा काढायचा आहे. म्हणजे पर्टिक्युलर इयरचा टेक्सास ह्या सिटीचा पर्टिक्युलर इयरचा काढायचा असेल, तर आपण अजून एखादा इयरचा इथं फिल्टर देऊ शकतो. त्यासाठी आपलं हे डेटचा टेबल आहे, तो आपण यूज करू शकतो. तर हे झालं फिल्टर कंडिशन. अशा मल्टिपल फिल्टर कंडिशन देऊ शकतो आणि जर आपण हा जर इथं यूज केला तर लेट्स से मी आता इथे अप्लाय करतोय किंवा इथं ॲड करतोय तो. तर आता इथं बघा, प्रत्येक रोला काय झालेलं आहे, की ती जी टेक्सासची जी व्हॅल्यू आहे, ती डिस्प्ले झालेली आहे. परंतु जर आपण आता इथं याला डिस्प्ले केलं, फ्लोरिडाची ही व्हॅल्यू तर नाहीये. तर मग इथं चुकीचं आहे हे. तर याला जर आपण करेक्ट करायचं असेल, तर कसं करणार आपण? मग त्यासाठी आपण एक ऑल म्हणून एक फिल्टर कंडिशन आहे, ती आपण यूज करू शकतो. मग त्यासाठी हे जे आहे तर याला
हे जे आहे नॉर्मल फिल्टर फंक्शन्स आहे की जिथं फिल्टर कंडिशन वापरलेली आहे. परंतु एक फंक्शन असंही आहे की तिथे आपण हे सेम कंडिशन आपण फिल्टर मध्ये देऊ शकतो. मग ती कशी द्यायची? एक फिल्टर फंक्शन जे आहे त्याच्यात आपण देऊया आणि या फिल्टर कंडिशनमध्ये आपण काय देऊ शकतो की पर्टिक्युलर कोणत्या फिल्टर टेबलला हे करायचं. आपले लोकेशन्स हे हे आहे आणि त्याच्यात स्टेट लोकेशन आणि मग त्याच्यानंतर जे त्याच्यातलं स्टेट जे आहे ते देऊ शकतो आणि याला आपण काय म्हणू शकतो की आपल्याला स्टेट फक्त आपल्याला काय करायचं आहे टेक्सास करायचं आहे आणि जर असं जर केलं आपण तर आता थोडंसं बघायचं आहे आपल्याला काय चेंजेस होतात फक्त. आता इथं बघा 19817 ही इथं आलेली आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे 19817 फक्त ह्याच रो मध्ये आलेली आहे, ह्या रो साठी आलेली नाही. म्हणजे याने काय झालं ना की आपल्याला पूर्ण टेबलला एक फिल्टर लावला गेला परंतु फक्त ज्या पर्टिक्युलर ठिकाणी मॅच होतोय तोच इथे डिस्प्ले झालेला आहे. म्हणजे आता बघा की इथं जो आपला टेक्सासचा जो फिल्टर कंडिशन आहे ती बघा. आता इथं बघा हा रेव्हेन्यू मेजर आपण इथं घेतलेला आहे आणि फिल्टर कंडिशन ही लावलेली. जर नॉर्मल आपण फिल्टर लावला तर तो प्रत्येक ठिकाणी अप्लाय होतो आणि हे फिल्टर कंडिशन अशी आहे की आपण काय करू शकतो ना की फिल्टर हे जे एक्सप्रेशन आहे किंवा फंक्शन आहे हे काय करतं रिटर्न करतं ॲज अ टेबल. म्हणजे जर मी आता तुम्हाला एखादा टेबल क्रिएट करून दाखवला की लेट्स से आता इथं एखादा टेबल मी क्रिएट करतो. इथं एक न्यू टेबल म्हणतो आणि न्यू टेबलमध्ये प्रॉडक्ट सॅम्पल टेबल म्हणून करतो आणि आता हे फिल्टर फंक्शन आपण यूज करू शकतो. आता फिल्टर फंक्शन यूज कसं करू शकतो की आता हे फिल्टर फंक्शनचं जर डिस्क्रिप्शन बघितलं इट रिटर्न्स अ टेबल दॅट हॅज बीन फिल्टर. म्हणजे एखादा एक्झिस्टिंग आपला टेबल आहे मोठा टेबल आहे आणि त्याच्यातून आपल्याला पर्टिक्युलर डेटा सबसेट ऑफ डेटा रिट्रीव्ह करायचा आहे. म्हणजे लेट्स से लाखो रेकॉर्ड्स एका टेबलमधून आणि त्याच्यातून आपल्याला फक्त काही रेकॉर्ड्स आपल्याला रिट्रीव्ह करायचे पर्टिक्युलर कंडिशन मॅच करून किंवा पर्टिक्युलर फिल्टर कंडिशन मॅच करून. तर ते कसं करू शकतो तर त्यासाठी आपल्याला हे फिल्टर कंडिशन्स इथं लेट्स से आता हा प्रोडक्ट्स हा आहे तर मला प्रोडक्ट्स पाहिजे. प्रोडक्ट्सचा जो टेबल आहे तो मी कन्सिडर करतोय आणि मला फिल्टर कंडिशन काय करायची लेट्स से प्राइस. प्रॉडक्टची प्राइस आहे लेट्स से 6 किंवा 5च्या वर जास्त असणारे प्रॉडक्ट्स मला इथं रिट्रीव्ह करायचे. मग असा मी एक टेबल क्रिएट करतोय की जो मला डेटा देईल ज्याची प्रॉडक्टची प्राइस 5 पेक्षा जास्त आहे. आता याला जर मी बघितलं इथं डेटामध्ये तर बघा आता इथं प्रोडक्ट सॅम्पल म्हणून जो आहे तो जो प्रोडक्टचा जो आहे टेबल तो असा क्रिएट झालेला आहे ज्याची प्राइस फक्त काय आहे 5च्या वरती आहे असे एक फिल्टर कंडिशन अप्लाय केलेली. म्हणजे आपला जो मेन टेबल आहे तो तसाच आहे. म्हणजे मेन टेबल भरपूर आहे. आता इथं बघा किती भरपूर रेकॉर्ड्स आहे इथं याच्यात सगळ्या प्राइस आहे परंतु याच्यातून आपल्याला काही फिल्टर करायचं असेल तर आणि त्याच्यातून आपल्याला काही रेकॉर्ड्स रिट्रीव्ह करायचे सेपरेट टेबल आपण क्रिएट करतोय आणि हा सेपरेट टेबल जर बघितलं तर याचा आयकॉन थोडा वेगळा असेल जे आपण क्रिएट केलेले आहे आणि हे जे आहे ते ऑलरेडी ॲज अ डेटा सोर्सकडनं आलेले. तर हे क्रिएट केलेले आणि याच्यात लेट्स से मला फक्त 5 नाही 6च्या वरती जेवढ्या प्राइस आहे तेवढेच पाहिजे असेल तर आपला हा असा डेटा रिट्रीव्ह होतो. तर अशा पद्धतीने बऱ्याच वेळा आपल्याला एनालिसिस करण्यासाठी ह्या गोष्टी हेल्पफुल असतात जिथं फिल्टर कंडिशन आपण यूज करू शकतो. आता तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं पाहिजे, की कधी फिल्टर वापरायचं, कधी कॅल्क्युलेट वापरायचं. तर आणि त्याचे फायदे तोटे पण माहिती पाहिजे, की कधी काय गोष्टी यूज केल्यावर काय इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे फिल्टर कॉन्टेक्स्टची जी कन्सेप्ट आहे ना, फिल्टर कॉन्टेक्स्ट आपण काय करतोय, एक कॉन्टेक्स्ट चेंज करतोय. प्रत्येक कॅल्क्युलेशन होतंय, त्याचं कॉन्टेक्स्ट चेंज केला. म्हणजे आता इथे जे येत होतं, आता इथे ब्लँक दाखवतंय. तर याचा एक कॉन्टेक्स्ट काय आहे, की हे जे त्याचे करस्पॉन्डिंग स्टेट्स आहे, त्याचा कॉन्टेक्स्ट आहे. परंतु ह्या कॅल्क्युलेशनला पर्टिक्युलर जे आहे इथं, तो टेक्सासचा रेव्हेन्यू म्हणजे इथे. मग तो हा फिल्टर अप्लाय केलेला गेलेला आहे. म्हणून तो फक्त याच्यातच आपल्याला हा कॅल्क्युलेशन्स एवढं भेटलेलं आहे. म्हणजे साधारण म्हणजे नेमका आता तुम्हाला याचा डिफरन्स लगेच कळायचा असेल, तर आता साधारण आपला हे हे जे आहे आता मी याला हां, ठीक आहे. तर मी हा रेव्हेन्यू मेजर आहे तो इथे डिस्प्ले केला
तर आपला जो टोटल रेव्हेन्यू मेजर आहे तो किती आहे 139.71 बघा. हा आहे 139. मे बी तुम्हाला अशी रिक्वायरमेंट असू शकते, की मला टोटल रेव्हेन्यू तर डिस्प्ले करायचा आहे, परंतु काही ठिकाणी मला पर्टिक्युलर स्टेट वाईज म्हणजे लेट्स से टेक्सासचा रेव्हेन्यू डिस्प्ले करायचा आहे. तर त्यावेळेस आपण असे काही कंडिशन्स किंवा मेजर्स क्रिएट करू शकतो, जिथं फिल्टर वाईज डेटा असेल. म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल, की हा टोटल रेव्हेन्यू आहे, परंतु याच्यात जर आम्हाला काही याच्यातून पर्टिक्युलर डेटा रिट्रीव्ह करायचा असेल, तर त्यावेळेस आपण हे असं हा जे म्हणजे कॅल्क्युलेट फंक्शन आहे, ते यूज करू शकतो आणि त्याच्यात पर्टिक्युलर फिल्टर कंडिशन यूज करू शकतो. त्या 2 गोष्टी सांगितल्या मी इथं, या लक्षात असू द्या. कॅल्क्युलेट फंक्शन विथ फिल्टर कंडिशन, नॉर्मल फिल्टर कसं वर्क होतात आणि फिल्टर फंक्शन प्रॉपर कसं वर्क होतं ते दाखवलं. जर नॉर्मल फिल्टर कंडिशन यूज केली तर त्या व्हॅल्यू सगळ्या याच्यात सेम दिसतात, जे की चुकीचं आहे. त्यासाठी आपल्याला हे नॉर्मल जे फंक्शन आहे, फिल्टर फंक्शन आहे प्रॉपर, ते यूज केलं तर पर्टिक्युलर टेबलला तो पर्टिक्युलर फिल्टर अप्लाय केला जातो आणि त्याची व्हॅल्यू ॲज अ सेपरेट फक्त तेवढ्याच पर्टिक्युलर याच्यात कॉन्टेक्स्टमध्ये ती डिस्प्ले होते. म्हणजे राइट कॉन्टेक्स्ट सेट करणं पण महत्त्वाचं आहे. तेच फिल्टर कॉन्टेक्स्ट आहे. म्हणजे की असं नाही की कोणताही डेटा कसाही दिसतो. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की एकच डेटा सगळीकडे दिसतोय सगळ्या रोजमध्ये, म्हणजे ते काहीतरी चुकीचं होतंय. मग त्यासाठी आपल्याला अशा गोष्टी माहीत असणं पाहिजे, की आपल्याला कुठे कॅल्क्युलेट वापरायचं, कसं फिल्टर वापरायचं. तर अशा वेळेस आपण फिल्टर प्रॉपर लावून त्याचा कॉन्टेक्स्ट सेट करू शकतो. जेणेकरून त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूलाच, पर्टिक्युलर फिल्टर कंडिशनलाच तो पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन रिझल्ट आहे तो डिस्प्ले होईल. तर हे महत्त्वाचं आहे, हे फिल्टर कंडिशन. तर आता हे झालं फिल्टर. आता काय झालं ना, की याच्यात आपल्याला काही अजून फंक्शन्स असतात, की आपण काय करू शकतो, की लेट्स से की मला हा फिल्टर लावायचा नाही. म्हणजे लेट्स से आता इथे आपण काय करूया, एक घेऊया आणि हा स्टेट जो आहे, तो मी आता रिमूव्ह करतोय सध्या आणि हा जो आहे, तो इथे डिस्प्ले करतोय. तर जर बघितला आता आपण, तर तो पूर्ण आपला हा असा येतोय. तर आता मी हे बाकीचे सर्व डिलीट करून टाकतो. कारण की काय आहे ना, की याच्यात फिल्टर कंडिशन्स होतात. आता जर याच्यात जर बघितलं, रेव्हेन्यू मेजर काय आहे आणि आता हे परत पूर्ण घेतोय मी आता. कोणताही फिल्टर कंडिशन लावायचं नाही आपल्याला. सध्या आपण काय करतोय, की इथं हा प्रॉडक्ट घेतलेला आहे आणि याला मी जर रेव्हेन्यू मेजर ॲड केला फक्त इथे, तर याच्यात आता सध्या काय होतंय ना, की पूर्ण आपला जो कॉन्टेक्स्ट आहे रेव्हेन्यू मेजरचा, तो डिस्प्ले होतोय. म्हणजे हे जे सम एक्स आहे, ते आता ॲक्चुअली वर्क होत नाहीये. त्यासाठी आपल्याला याच्यात जे आहे फिल्टर कॉन्टेक्स्ट वगैरे आहे, हा पॉवर बीआयचा थोडा इंटर्नल प्रॉब्लेम आहे, की आपल्याला ह्या सर्व गोष्टी परत घ्याव्या लागतात इथं कधी-कधी. तर मी एक टेबल घेतोय आणि ह्या टेबलमध्ये मी प्रॉडक्ट घेतलाय किंवा रेव्हेन्यू मेजर घेतो त्याला. रेव्हेन्यू मेजर घेतो इथं सर्व टोटल. हा 139 आलेला आहे आणि याच्यात जर मी आता प्रॉडक्ट ॲड केला, तर तो आता बरोबर दिसेल. ठीक आहे. आता हे मी का केलं, तर ते ॲक्चुअली पॉवर बीआय कधी-कधी इंटर्नली माहीत नाही, आपण एकदा व्हिज्युअल्स क्रिएट घेतले, व्हिज्युअल्स ॲड केले आणि त्यानंतर आपण काही मेजर्स वगैरे ट्राय केले परत, तर ते इथे दाखवत नव्हतं. आता टोटल 139 आहे, तर तेच सर्व प्रॉडक्टला दाखवत होतं. म्हणजे जो कॉन्टेक्स्ट आहे ना, तो व्यवस्थित डिस्प्ले होत नव्हता. त्यासाठी मी आता हे केलेलं आहे. आता आपण याच्यात काय करू शकतो, की आपल्याला एखादं फिल्टर कंडिशन वापरायची आहे. आता लेट्स से हे जे आहे आपण टेक्सासचं जर केलेलं आहे. इथं टेक्सास जे आहे ना, तर याच्याऐवजी आपण हा फिल्टर कंडिशन जर मी इथं टाकण्याचा प्रयत्न केला, की हे जे आहे, आता कुठे हां, आपला टेक्सासचा जो आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला इथं डिस्प्ले होतात. परंतु आता ह्या टेक्सासमध्ये आपण काय केलेलं आहे, टेक्सासमध्ये एक पर्टिक्युलर फिल्टर लावलेला आहे. याच्यात आपण काय करू शकतो, की आता इथं आपल्याला टोटल रेव्हेन्यू न काढता आपल्याला इथं लेट्स से मेजर काढायचं पर्टिक्युलर आता पर्सेंटेज काढायची आपल्याला. मग पर्सेंटेज काढण्यासाठी आपण रेव्हेन्यू मेजर आणि त्याला डिव्हाईड करू शकतो. पर्टिक्युलर पर्टिक्युलर स्टेटच्या व्हॅल्यूने.
तर आता हे आपले असे व्हॅल्यूज येत आहेत. म्हणजे जे काय पर्सेंटेज आहे आणि याला आपण पर्सेंटेज म्हणू शकतो, की टोटल जी आहे ती आपल्याला काढायची आहे. आणि हे जे आहे ठीक आहे. आणि याला नॉर्मल टेबल डिस्प्ले करतोय. ठीक आहे. आता इथपर्यंत तर तुम्हाला समजलं, की काय होतंय नेमकं? म्हणजे हा एक फिल्टर आलेला, जो आपला काय काम करतोय, अ, टेक्सासचं जे आहे आता 19.82 म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे, बरोबर? हे पण सेम देतंय. आता ह्या गोष्टी झाल्यानंतर आता आपण याच्यात काय करू शकतो, की सपोज एखादी रिक्वायरमेंट तुम्हाला अशी आहे, की सिंगल टेबल सोडून द्या तुम्हाला. परंतु तुम्हाला अ, ही जी व्हॅल्यू आहे, तीच व्हॅल्यू आता हा जो नॉर्मल टेक्सास रेव्हेन्यूचा जो होता, अ, हा मी इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केला. तर काय होतंय बघा फक्त आणि जो हा आहे, तो मी इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतोय. अं, आता या दोन्ही टेबल थोडंसं ऑब्झर्व्ह करा आणि याच्यात तुम्हाला काय फरक वाटतोय ते बघा. आता तुम्हाला हे समजलं असेल, की हे जे आहे हे नॉर्मल फिल्टरवालं आहे, जे नो फिल्टर फंक्शननं यूज केलेलं म्हणजे हा फॉर्म्युला आहे. जिथं मी लोकेशन स्टेट इज इक्वल टू टेक्सास यूज केलेलं आहे. आणि तिथं बघा 19 817 ही जी व्हॅल्यू आहे, तीच व्हॅल्यू सर्व रोजमध्ये दिसते. जी की चुकीची आहे. बरोबर ना? बाकीच्या स्टेटची व्हॅल्यू ही नाहीये. हां. हां, आपला फिल्टर आहे ॲक्चुअली. हा फिल्टर आहे म्हणजे ही फिल्टर कंडिशनच आहे ॲक्चुअली. म्हणजे एक कंडिशन देतोय ना आपण ह्या कॅल्क्युलेट फंक्शननी काय सांगतो, की आपण हे मेजर देतोय आणि त्याला मी काय अप्लाय करतोय, हे टेक्सासचं जे फिल्टर आहे, फिल्टर कंडिशन आहे, टेक्सासची व्हॅल्यू आहे ती अप्लाय साठी सांगतोय. सेम फॉर्म्युला आपण डिफरंट वेने लिहू शकतो. जिथे आपल्याला फिल्टर फंक्शन्स यूज केलेलं आहे. हे फिल्टर फंक्शन काय आहे, की सेम फंक्शन सांगतंय, परंतु हे पूर्ण टेबलवर अप्लाय करणार लोकेशनमध्ये. लोकेशनमध्ये लोकेशनच्या स्टेट या कॉलमवरती अप्लाय करणार आणि त्याला टेक्सास ही व्हॅल्यू अप्लाय करणार. जेणेकरून काय होणार, की हे बाकीच्या ज्या आहे ना, त्याच्यावरती हे अफेक्ट करणार नाही किंवा इथे डिस्प्ले करणार नाही. जिथं टेक्सासची व्हॅल्यूज आहे, तीच कन्सिडर करेल. आता हे यूज केव्हा करायचं आणि काय यूज करायचं? फिल्टर जर यूज केलं ना, तुमचा डेटामध्ये काही असे गडबड होणार नाही. आपल्याला की कसं आहे ना, की जरी आता मल्टिपल लेट्स से आता इथं मी बघा, एक अजून तुम्हाला दाखवतो. अ, आता लेट्स से हा जो स्टेट आहे, हे स्टेट वाईज आहे आणि मी याच्यावर क्लिक केल्यावर इथं ब्लँक येतंय, बरोबर? पण सेम इथं काय होतंय का? ही सेम व्हॅल्यू आहे. म्हणजे याच्यात 19.82 ही याच्यात दिसते. म्हणजे कधी-कधी युजर जे असतात ते यूज करताना असं स्टेट वाईजवर जर नेव्हिगेट करत बसले आणि त्यांना वाटलं की यार हे आणि इथं पण अशी काहीतरी व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे. टेक्सासची दिसते इथं, टेक्सासची आहे. परंतु बाकीच्यांची व्हॅल्यू मग कशी आहे सेपरेट इथं म्हणजे जर हे हे जर असलं फॉर्म्युला नॉर्मल फिल्टर तर इथं क्लिक केलं तरी तेच दिसणार आहे. परंतु ह्या फिल्टरला ते ब्लँक होतंय. तर लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे, की इथं जेव्हा आपल्याला फिल्टर कंडिशन म्हणजे जेव्हा आपल्याला कॉन्टेक्स्ट व्यवस्थित सेट करणं असतं किंवा राइट कॉन्टेक्स्ट घेतला पाहिजे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, त्यावेळेस आपल्याला काय यूज करणं गरजेचं आहे. तर हे जे फिल्टर फंक्शन आहे, ते यूज करायचं. आणि जास्त करून हे फिल्टर फंक्शन यूज केलं ना, आपल्याला बऱ्याच वेळा व्यवस्थित डेटा देतो आणि कधी-कधी गरज याची पण असू शकते, म्हणजे की आपल्याला स्टॅटिक व्हॅल्यू डिस्प्ले करायची. म्हणजे फक्त इथं मला असं म्हणायचं आहे, की जे आहे इथं की टेक्सास रेव्हेन्यू एवढंच डिस्प्ले करायचं आहे नेहमी. तर त्यावेळेस आपण हे नॉर्मल यूज केलेलं तरी काही हरकत नाही. म्हणजे असं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला यूज करायचं नसेल कुठे, तर आपण हे नॉर्मल फिल्टर यूज जरी केलं तरी चालेल. ठीक आहे. तर हे एक
हां, हां, हां. डायरेक्टली यूज केला तरी काही हरकत नाही म्हणजे. हो, हो, हो. 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 हां. तर बेसिकली आपल्याला काय आहे ना, की ह्या सर्व गोष्टी ज्या आहे, की आपल्याला फिल्टर तर लावायचाच आहे. म्हणजे फिल्टर एकतर ह्या साध्या फिल्टरनी लागू शकतो किंवा फिल्टर फंक्शननी पण लागू शकतो. म्हणजे एकतर हे फिल्टर लावा, साधं फिल्टर फिल्टर कंडिशन किंवा हे जे आहे फिल्टर फंक्शन वापरा. सॉरी कुठे गेलं ते? हां. हे फिल्टर फंक्शन वापरा. अदरवाईज एक सिंपल जे फिल्टर कंडिशन आहे ती टाका. तर कोणत्याही याने यूज केलं तरी रिझल्ट जवळपास सेम असणार आहे. फक्त जेव्हा आपण व्यवस्थित कॉन्टेक्स्ट आपल्याला क्लिअर करण्यासाठी आपण हे फिल्टर फंक्शन यूज केलेलं कधीही बेटर राहील. त्यामुळं फिल्टर कंडिशन लावली, की ती पूर्ण एंटायर कॉलम चा जो एंटायर टेबल आहे, त्याला तो रिटर्न करेल डेटा. ठीक आहे. तर हे असं फिल्टर फंक्शन्स आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहे, की जिथं आपण आता इथं मी आता हे जे आहे ते डिलीट करतो. आपल्याला साध्या दुसऱ्या गोष्टी बघायच्या आहे, की जिथं लेट्स से आपलं प्रॉडक्ट आहे. आता इथे हां. नाही हे लोकेशन आपला जो फिल्टर आहे त्यालाच आपण आता इथं ॲज अ आपण काढू शकतो. म्हणजे आता याचा इथं जर आपण काय केलेलं आहे रेव्हेन्यू मेजर जो आहे तो घेतला इथे आणि त्याला डिव्हाईड केलं आणि त्याला मी इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केला. तो जो काही रेव्हेन्यू आहे तो इथे डिस्प्ले होईल. परंतु आता इथं आपल्याला ॲक्चुअली कॉन्टेक्स्ट काय लागला पाहिजे? तर हा कॉन्टेक्स्ट लागला पाहिजे याचा प्रॉडक्टचा. तर तो कॉन्टेक्स्ट लागण्यासाठी आपण काय करतोय आता हे जे आहे ते रिमूव्ह करतोय आपण आणि हे जे आहे या फिल्टरच्या कंडिशनच्या ऐवजी आपण काय करू शकतो ऑल फंक्शन्स आपण वापरू शकतो आणि जो ऑर्डरचा प्रॉडक्टचा जो फिल्टर आहे आता इथं ऑल फंक्शन बघा. आता ऑल फंक्शन काय करतं तुम्हाला आता इथं मी जे सांगतोय ते थोडं लक्ष द्या. कारण ह्या थोड्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहे, की जिथं रिटर्न्स ऑल द रोज इन अ टेबल ऑर ऑल व्हॅल्यूज इन अ कॉलम इग्नोरिंग एनी फिल्टर्स दॅट माइट हॅव बीन अप्लाइड. म्हणजे या टेबलवरती काही फिल्टर्स अप्लाय केलेले असतील, तर ते इग्नोर करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, हे ऑलचं फंक्शन जे आहे ते यूज करायचंय. याने काय होतं, आता हे मी कॅल्क्युलेट पर्सेंटेज काढतोय. तर पर्सेंटेज काढण्यासाठी आता इथं जे आहे, याला आपण काय म्हणू शकतो, की एक पर्सेंटेजचा सिम्बॉल देऊ शकतो. जेणेकरून आपल्याला काय होईल, की याची जी पर्सेंटेजची जी व्हॅल्यू आहे, ती इथे दिसेल, की ह्या पर्टिक्युलर काय पर्सेंटेज आहे. तर ते करण्यासाठी आपण हे इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता कसं असतं ना, की कधी-कधी फिल्टर आपल्याला लावायचे असतात, कधी-कधी रिमूव्ह करायचे असतात फिल्टर. मग त्यावेळेस फिल्टर लावण्यासाठी आपण फिल्टर फंक्शन वापरतो आणि फिल्टर रिमूव्ह करण्यासाठी आपण ऑल फंक्शन वापरतो. म्हणजे हे जे फंक्शन आहे, तर ते. तर म्हणजे आता याच्यात काय झालं, हे जे आहे ना रेव्हेन्यू मेजर टोटल रेव्हेन्यू मेजर याचा जो आहे 139 हा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचा जो आहे तो रेव्हेन्यू मेजर आहे तो आपण घेतोय आणि त्याला डिव्हाईड केल्यानंतर जे काही रिझल्ट येईल तो इथं ॲज अ पर्सेंटेज येईल, की याचं पर्टिक्युलर प्रॉडक्टचा रेव्हेन्यू काय आहे. आता हा जो आहे प्रॉडक्ट रेव्हेन्यू पर्सेंटेज म्हणू शकतो आपण इथे याला. म्हणजे नवीन मी एक मेजर क्रिएट केलाय. ज्याच्यात मी काय केलंय, की हे जे आहे रेव्हेन्यू मेजर त्याचं टोटल जी व्हॅल्यू आहे रेव्हेन्यू मेजर त्याला डिव्हाईड केलं प्रत्येक प्रॉडक्टच्या यानी आणि ते सिलेक्ट केल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू असेल त्यांनी डिव्हाईड झाल्यानंतर जे काही पर्सेंटेज येईल ते इथं डिस्प्ले होतंय आणि टोटल 100% आणि आता इथं आपण रेव्हेन्यू जो आहे तो आपण घेऊया. ठीक आहे. हा इथं आलेला आहे असा आणि याला जर मी आता प्रॉडक्ट प्राईसचा जो आहे तो प्रॉडक्टचा प्राईस ही जी घेतली इथे आणि याला मी एक स्लायसर म्हणून ॲड केलं.
तर आता बघा हां, हे फिल्टर आता बरोबर अप्लाय होतं. तरी म्हटलं तो ॲक्चुअली आपण चुकीच्या टेबलमधनं घेत होतो. त्याच्यामुळं ते होत नव्हतं फिल्टर जसं पाहिजे तसं अप्लाय. ठीक आहे. तर हे अप्लाय केल्यानंतर आता बघा, एक आता फरक दाखवतो तुम्हाला. मला तेच बघत होतो मी. ही जी टोटल आहे ना, ती इथं चेंज होते. ही का होते? तर आता हे जे पर्सेंटेज आहे ना, ऑलचं फंक्शन, प्रॉडक्ट रेव्हेन्यू फंक्शन इथं ऑल यूज केलेलं आहे. मग याच्यात जे काय ऑलचं जे ऑल काय करतं ना, की इंटरनल जे आहे ना फिल्टर आणि आउटसाइड फिल्टर दोन्ही अप्लाय करतं. आता याला ऑल सिलेक्टेड जर केलं, तर आता फरक बघा फक्त. फरक बघत राहा. आता हे किती मी चेंज केले ना, तुम्ही बघा हे चेंज होत आहे ॲक्चुअली. हे जे काय आहे ना, त्याचं फिल्टर चेंज होतंय, परंतु हे टोटल जे आहे ना, ते 100%च दाखवतं. म्हणजे आता बघा, हे कॅल्क्युलेशन बरोबर होतात सर्व. म्हणजे जे काय हा फिल्टर आहे ना, आउटसाइड फिल्टर बरोबर लागतो आणि जो इंटरनल फिल्टर आहे ना, तो पण अप्लाय केला जातो. परंतु अ, हे जे आहे आता तुम्हाला याचं जे होतं, आता मी परत आता याचा ऑल फिल्टर करतो. थोडंसं लक्ष द्या. ऑल सिलेक्टेड ऐवजी मी फक्त ऑल केल्यानंतर काय फरक पडतो तुम्हाला दाखवतो आता एकदा. आता इथे बघा. हे जे आहे ना, ऑल जर केले म्हणजे आता ऑल फंक्शन माहिती आहे तुम्हाला. आता ऑल फंक्शन जे होतं की एंटायर टेबल आता मी सांगितलं रिटर्न्स ऑल द रोज इन अ टेबल म्हणजे प्रत्येक टेबलमधले सगळे रोज रिट्रीव्ह करतं. ऑल द व्हॅल्यूज इन अ कॉलम आणि इग्नोरिंग एनी फिल्टर्स दॅट हॅव बीन अप्लाइड म्हणजे कोणतेही फिल्टर अप्लाय केले तरी ते इग्नोर करतं. ठीक आहे. हे ऑल आणि ऑल सिलेक्टेड जे आहे ते काय करतं की returns all the rows in a table, all column values in column, ignoring any filters that have been applied inside the query, but keeping the filters that come from the outside. मग हे जे आहे याचा जो प्रोडक्टचा जो फिल्टर आहे हा प्रोडक्ट सिलेक्ट करण्याचा उद्देश असा आहे की हे जे फिल्टर आहे ते आपल्याला अप्लाय नाही करायचं. आता बघा याचा फिल्टर जो आहे बाहेरचा फिल्टर अप्लाय होतो परंतु जो इंटरनल फिल्टर आहे की याच्यात टोटल ज्या व्हॅल्यू आहेत त्या चेंज होत नाही. म्हणजे जी टोटल आहे ती तशीच राहते. परंतु जे अपोजिट आहे ऑल जे आहे त्याच्यात हे एक्सटर्नल फिल्टर पण अप्लाय होतं, इंटरनल फिल्टर पण अप्लाय होतं. तर तसा हा फरक आहे. थोडंसं किचकट वाटू शकतं. आज थोडंसं याला रिवाईज करा. ऑल आणि ऑल सिलेक्टेड कसे वर्क होतात. याचं मी आज तुम्हाला ही जी फाईल आहे, मी जी आज ती शेअर करतो आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. जे काही घेतलेलं आहे ते आणि त्याच्यानुसार आपण आता याच्यात थोडंसं पुढे अजून एखाद 2 एक्झाम्पल बघूया व्यवस्थित, की अजून काय करता येईल ऑल आणि ऑल सिलेक्टेडमध्ये. तर 2-3 गोष्टी आज जेवढ्या घेतल्या, की फिल्टर, नो फिल्टर, कॅल्क्युलेट फंक्शन. कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये आपण कसं करतो? अ, इथे बघा. कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये आपण काल एक फिल्टर लावला होता, की डेटचा फिल्टर तसा वापरू शकतो आपण किंवा मग इथे जे आहे पर्टिक्युलर लोकेशनचा हा फिल्टर आणि तुम्हाला मी सांगितलं, की कशा पद्धतीने आपण हे एक फिल्टर वापरू शकतो किंवा फिल्टर फंक्शन पण यूज करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी लागतात आपल्याला जेव्हा आपण फिल्टर कॉन्टेक्स्ट वगैरे यूज करतो, तेव्हा आपल्याला कॉन्टेक्स्ट प्रॉपर घेतला गेला पाहिजे. त्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही प्रश्न असतील तर विचारू शकता.